फॅसिओ असा शब्द मुळातला आहे, मग तो फ्रेंचमध्ये बदलतो आणि मग फॅशन म्हणून इंग्रजीमध्ये आला तर आपण मराठीत पण तसाच वापरतो. पण काही दिवसांनी तुम्हाला असं दिसेल की कपड्यांमध्ये लाईट आहेत अशी माणसं रस्त्यावर आहेत. तर LLB पगडी म्हणजे जे लॉ शिकलेले आहेत त्यांनी आणलेली ती पगडी, व ती LLB पगडी. जुन्या काळामध्ये आपल्याकडे पुतळ्याची माळ असं म्हणायचे. व्हॉट इज पुतळ्याची माळ? तर रोमन कॉइन्स आपल्याकडे यायची, त्याच्यामध्ये राजाचा पुतळा असायचा. 11 कवड्या तुम्ही जर तुमच्या तिजोरीत ठेवल्या तर तुमची संपत्ती वाढणार वगैरे वगैरे वगैरे. अशा ह्याला फास्ट फॅशन म्हणतात की ज्यांनी पर्यावरणाचं नुकसान होतं आहे. आपण डबोल्यापासून सुरुवात केली आणि आता डबोल्याला थांबूया. नमस्कार. पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. या एपिसोडमध्ये तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट ऐकायला मिळणार आहे. या यूट्यूब चॅनलच्या नावाबद्दलची काय असणार ती गोष्ट आणि कोण सांगणार आहे आपल्याला हेच समजण्यासाठी संपूर्ण एपिसोड नक्की पहा. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी इथे आलेले आहेत डॉक्टर नितीन हडप. नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवरती. आणि मगाशीच मी असं म्हटलं की काहीतरी इंटरेस्टिंग कळणार आहे, तर मुळात डबोलं असं आमच्या यूट्यूब चॅनलच्या नावातच आहे. तर डबोलं म्हणजे नेमकं काय असतं आणि ते किती मागपर्यंत जुन्यापर्यंत त्याचा रेफरन्सेस सापडतात आपल्याला? फार इंटरेस्टिंग नाव आहे. बेसिकली असं काहीतरी तुम्ही मौल्यवान ठेवता आणि ते बरोबर नेता इज डबोलं. राजस्थानी भाषेत, बंगाली भाषेत या सगळ्याला वेगवेगळी नावं आहेत. पण इंटरेस्टिंग म्हणजे आपल्या सगळ्या जुन्या शिल्पांमध्ये कुबेर नावाचं एक कॅरेक्टर असतं. धनाचा देव आहे कुबेर. असा पोट सुटलेलं असतं, छान काय म्हणू आपण, धष्टपुष्ट असं सुदृढ, आणि त्याच्या हातामध्ये एक पर्स असते म्हणजे मनी बॅग असते. दॅट इज डबोलं खरं तर. आणि त्याच्यात सुद्धा इंटरेस्टिंग असं आहे की काही शिल्पांमध्ये ते आपली जशी डबोली असतात कापडाची शिवलेली तसं असतं. काही शिल्पामध्ये फार इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामध्ये मुंगूस असतो हातात. आणि त्या मुंगूस ॲक्च्युली पूर्वी बहुतेक असं करत असावेत, तो मुंगूस पूर्ण रिकामा करायचा मेलेला किंवा काय, आणि त्याची फर आणि ते अख्खं म्हणजे डबोलं म्हणून वापरायचे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याची अँटिक्विटी कमीत कमी अगदी जिथनं कुबेराची शिल्प सापडतात तिथपर्यंत म्हणजे 7व्या शतकापर्यंत वगैरे नक्की याचा इतिहास मागं नेता येईल उपलब्ध पुराव्यांप्रमाणे. त्यामुळे तुझं नाव फार छान आहे तुमच्या चॅनलचं. येस, थँक्यू. कारण बऱ्याच प्रकारची माहिती आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत आणि हा सगळा खजिना भरण्यासाठी तसंच एक काहीतरी डबोलं पाहिजे. म्हणूनच आहे हे पॉडकास्टचं डबोलं. सामान्य माणसांच्या डोक्यात फॅशन म्हणजे कपडे ही एक संकल्पना फार फिट बसलेली आहे आणि ती पटकन आपण आपल्या डोक्यातून काढू शकत नाही. तर फॅशन म्हणजे एक्झॅक्टली काय? बेसिकली हा म्हणजे फॅशन असा शब्द जेव्हा आता मराठीत काय वापरायचं, तर फॅशनला फॅशनच म्हणलं पाहिजे. त्याला असा पॅरलल काही शब्द नाहीये. तुम्ही पोशाख म्हणला तर त्याला मर्यादा आहेत, तुम्ही जीवनशैली म्हणलात तरी त्याला मर्यादा आहेत. पण फॅशन हाच मराठीत, जसं खरं सांगायचं तर हा फ्रेंच इंग्लिश शब्द आपण म्हणू, तो फ्रेंचांकडनं इंग्रजांनी घेतला आणि फ्रेंचांनी तो लॅटिनमधनं घेतला. फॅसिओ असा शब्द मुळातला आहे, मग तो फ्रेंचमध्ये बदलतो आणि मग फॅशन म्हणून इंग्रजीमध्ये आला तर आपण मराठीत पण तसाच वापरतो. फक्त ह्या संकल्पना युरोप, अमेरिकेमध्ये किंवा इतर राष्ट्रांमध्ये अख्खं जीवनशैलीशी व्याप्त आहे. म्हणजे माझ्या डोक्यापासून पायापर्यंत मी जे सगळं असतं ते फॅशन असतं. नुसतं तेच नाही तर मी काय प्रकारचे परफ्यूम वापरतो, काय प्रकारची अत्तरं वापरतो, काय प्रकारच्या हेअरस्टाईल्स करतो, काय प्रकारचे डाईज मी माझ्या केसांना वापरतो, काय प्रकारची घड्याळं वापरतो, काय प्रकारच्या ॲक्सेसरीज वापरतो, इन्क्लुडिंग फुटवेअर, बॅग्स, एव्हरीथिंग. सो ह्या सगळ्याला मिळून असं फॅशन असं म्हणता येईल. आणि भारताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बॉलिवूड हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. असे ट्रेंड प्रचंड मोठा फॅक्टर आहे, प्रचंड. काय होतं याच्यात, असे कितीही नाही आपण म्हटलं तरी क्लासेस आणि मासेस असा फरक असतोच. म्हणजे मराठीमध्ये अगदी अरुण टिकेकरांनी खूप छान शब्द वापरला, तुम्हाला आवडतो, जन आणि महाजन आणि जन. तर महाजन हा जो मुद्दा आहे, तर हे फॅशनचा जो मेजर बिझनेस आहे तो तशा अंगाने जाणार आहे. त्याला आपण म्हणजे त्याला जनरली होत कुतूर अशी एक फॅशनमधली संज्ञा आहे. कुतूर असा शब्द वापरतात. दॅट इज अ फ्रेंच टर्म
की विशिष्ट पद्धतीने उत्तम फिनिशिंग असलेलं, छान कम्फर्ट असलेलं आणि खास तुमच्यासाठी केलेलं असं अतिशय दर्जेदार, महाग, उत्कृष्ट कापड वापरलेलं, त्याच्यावरची उत्कृष्ट सजावट केलेली असा पोशाख, त्याला एक महाजनांमध्ये फार महत्त्व आहे. दुसरा आहे ज्याला आपण म्हणू जन, त्याच्यामध्ये आपण आज ज्याला रिटेल असा एक शब्द वापरतो, की जिथे मध्ये मास प्रोडक्शन होतं, अशी एक इंडस्ट्री जगभर कार्यरत असते. तिसरा मुद्दा आहे की रिजनल फ्लेवर असा एक मुद्दा असतो. म्हणजे जसं दक्षिणेत लुंगीचा मुद्दा आहे, उत्तरेत आणखीन काही असतील, किंवा तुम्ही काश्मीरमध्ये गेला तर तिथल्या थंडीसाठी लागणारं, म्हणजे इंटरनॅशनल ब्रँड ते प्रोड्यूस करत नाही, पण समजा लुंगी किंवा असं तुम्ही जर म्हटलं तर नल्ली नावाचा ब्रँड आहे मद्रासमधला, दॅट इज व्हेरी पॉप्युलर. सो असे रिजनल ब्रँड सुद्धा याच्यामध्ये काम करत असतात. तर जेव्हा अख्खा फॅशनचा विचार करताना बॉलिवूड इम्पॅक्ट आहे, पण तो ह्या सगळ्यापेक्षा डॉमिनंट होत नाही. उर्फी जावेद जे काही करते त्याला काय म्हणता येईल? अवगाड फॅशन. बर. सी, आज तुम्हाला दिसणार नाही, पण काही दिवसांनी तुम्हाला असं दिसेल की कपड्यांमध्ये लाईट आहेत, अशी माणसं रस्त्यावर आहेत. कारण इट इज अ पार्ट ऑफ लाईफ, इट इज अ पार्ट ऑफ चेंजिंग, अँड पीपल वॉन्ट एव्हरी डे, एव्हरीवन वॉन्ट न्यू न्यू न्यू. दॅट न्यू इज चॅलेंजिंग अँड डिझायनर इज देअर टू क्रिएट दॅट. डिझायनरचा रोल असतो की हे सगळं क्रिएट करणं. तर हे सगळे ट्रेंड येतात जातात, आणि जसं रॅम्पवर मॉडेल येतं जातं तसं ते येतात आणि जाणार आहेत ट्रेंड, असे राहत नाहीत, आणि म्हणून चेंज होत जातात. आणि जे असे पक्के राहतात त्याला आपण क्लासिक्स म्हणतो. भारतातल्या फॅशनमध्ये कुठल्या देशांचा किंवा कुठल्या संस्कृतींचा असा खूप प्रभाव किंवा पगडा जाणवतो? एक तर मुघल काळामध्ये तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे याचा पगडा आहेच, आपला पर्शियन पगडा आहे, इराणी पगडा आहे. दुसरा चीनी पगडा खूप आहे असं दिसतं. कसं होतं, चीनच्या सगळ्या काय म्हणू दरबाराचा पर्शियन दरबाराशी संबंध, त्यामुळे त्यांचं येणं जाणं होतं, आणि त्या दरबारांचा भारतीय दरबारांशी संबंध, त्यामुळे येणं जाणं, आणि त्यामुळे तिथनं अंगरखे वगैरे हे जे आपण वापरतो मोठ्या प्रमाणावर, ते चीनचे जे अंगरखे त्यांच्याशी खूप साधर्म्य सांगणारे आहेत जुन्या काळामध्ये. पण धोतर हे जगात फारसं कुठे दिसत नाही, जे अनेक वर्ष, म्हणजे तुम्ही सांचीची शिल्प पहा त्याच्यात आहेत, बारूदची शिल्प पहा त्याच्यात आहेत. तसं महाराष्ट्रात दिसतं, तुम्ही जे जे स्कूल ऑफ आर्ट्स आमचे रावभाऊ धुरंधरांच्या चित्र आहेत छान, आणि त्याच्यात मुंबईतल्या त्या काळातल्या, म्हणजे मागच्या शतकातल्या, ब्रिटिश कलोनियल एरातल्या शतकातल्या स्त्रियांची चित्र आहेत. त्याच्यात असं दिसेल की नऊवारी साडी आहे, हाय हिल्स आहेत जे ब्रिटिश महिलेकडनं त्यांनी घेतलेले आहेत, अडॉप्ट केलेले आहेत, आणि शिवाय टाय लावलेला आहे नवऱ्याचा वर. असं हायब्रिड कॉस्ट्युम चित्रात दिसतात. फार इंटरेस्टिंग. आपल्याकडे पण बघा ना, असे अनेक आजोबा हे धोतर, खाली काळे वेस्टर्न शूज, आणि वर कोट साहेबाचा, आणि टाय सुद्धा साहेबाचा, असं काहीतरी. किंवा साऊथला बघाल तर ती लुंगी वगैरे, वर शर्ट कोट टाय सगळं, वर फेटा. तर ही जी हायब्रिडिटी आहे ही देवाणघेवाणीची मजा आहे. हायब्रिडिटी म्हणजे चांगल्या अर्थाने ती देवाणघेवाणच आहे. तुम्ही आपण जीनचं उदाहरण बघू आता आजच्या काळामध्ये, अगदी म्हणजे आपण सगळे वापरणार. तर जीन आली कुठनं? अमेरिकन कल्चरमधनं आली. अमेरिकेत कशी आली तर ती सुती कापडाचं जाड वस्त्र असं त्याचं स्वरूप, आणि मुख्यतः मार्टिन ल्युथर किंग, जसं आपल्याकडे गांधीजी आणि खादी ह्याचा एक संबंध आहे, तसं त्यांच्याकडे मार्टिन ल्युथर किंग आणि डेनिम ह्याचा संबंध आहे. जे कामगार डेनिम वापरायचे, शर्ट ट्राउझर की खराब होऊ नये रफ यूजला, ते जेव्हा त्यांची रेव्होल्युशन सुरू झाली मार्टिन ल्युथर किंगनी, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांचे झेंडे हे डेनिम होतं, डेनिमच्या कापडाचे झेंडे होते, आणि त्या डेनिमचे ट्राउझर इट्स अ सिम्बल. जसं आपल्याकडे खादी हे स्वातंत्र्याच्या युद्धाचं सिम्बल झालं होतं, तसं ते प्रतीक झालेलं आहे. असं डेनिम तिथे मग वेगवेगळ्या स्वरूपात ॲक्वायर केलं गेलं. हिप्पीजनी आणि ह्याच्या जे रेव्होल्युशन्स तिथे झाल्या
यंग जनरेशनच्या, त्या रेव्होल्युशनमध्ये त्यांनी एस्टॅब्लिश गोष्टींना नाही आम्ही स्वीकारणार, आम्हाला ते टाय फॉर्मल, वी डोंट लाईक इट, वी डोंट फील कम्फर्ट इन दॅट. मग डेनिमची रेव्होल्युशन आली आणि ह्या म्हणजे त्याला आम्ही फॅशनमध्ये सब कल्चर्स असा एक शब्द वापरतो फॅशन थिअरीजमध्ये. या सब पंक आहे, ह्या सगळ्या सब कल्चर्समधनं मग डेनिम पॉप्युलर झाली आणि लिवाईजसारखा ब्रँड तेव्हा एस्टॅब्लिश झाला आणि त्यांनी मग जगभर ते सगळं पसरलं. आणि भारतात जेव्हा ते यायला लागलं काही वर्षांपूर्वी म्हणजे डेनिम हे तसं भारतात फारसं पॉप्युलर नव्हतं, पण जसं जसं कनेक्शन्स वाढत गेले, ग्लोबलायझेशन झालं, तसं तसं इंटरनॅशनल ब्रँड्स भारतात आले आणि हे सगळे ब्रँड उत्तम धंदा करतात. कधी कधी प्रोडक्शन पण भारतात होतं, फक्त लेबल तिकडलं लावलं जातं. हे बिझनेसचा भाग आहे, ब्रँडिंगचा भाग आहे आणि व्यवसायाचा भाग आहे. पण डेनिम वी हॅव अडॉप्टेड. सो अनेक गोष्टी आपण अडॉप्ट केलेल्या आहेत. शर्ट्स आपण अडॉप्ट केलेले आहेत. अंडरगार्मेंट सगळ्यात मागच्या शतकातली व्हायब्रंट काय गोष्ट असेल तर दोन म्हणतात फॅशनमध्ये, एक तर मिनी स्कर्ट आणि दुसरं म्हणजे अंडरगार्मेंट्स. दॅट इज अ फुल न्यू इंडस्ट्री. जगामध्ये त्याच्या आधीच्या काळांमध्ये अंडरगार्मेंट वापरायचे, पण ब्रासारखे बनियानसारखे हे अंडरगार्मेंट नव्हते प्रॅक्टिसेसमध्ये. मागच्या शतकात ते आले आणि त्याच्यामध्ये अनेक संशोधनं होत 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 आज जी त्याची अवस्था आहे ते गार्मेंट. आणि गार्मेंट इंडस्ट्री ही भारतात आणि जगभर अंडरगार्मेंट इंडस्ट्री ही फार मोठ्या प्रमाणावर बिझनेस आहे त्याचा. जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की डोक्यावरती परिधान करतात शिरस्त्राण जी वेगवेगळ्या प्रकारची, त्यांच्यामध्ये कशी ट्रान्सफॉर्मेशन झाली? सुरुवातीच्या काळामध्ये फेटे दिसतात, म्हणजे मौर्य काळ, अशोकाचा काळ आहे, त्याच्यानंतर शुंग सातवाहन काळाचा आहे, तेव्हा फेटे दिसतात डोक्यावर. किंवा त्याच्याही आधी सिंधू संस्कृतीचा काळ बघितला तर त्याच्यामध्ये स्त्रियांच्या डोक्यावर असे काहीतरी फेट्यासारखे आहेत, पण छोट्या छोट्या त्या मृणमूर्ती मिळालेल्या आहेत मातीच्या, पण त्याच्या डोक्यावर जे काही फेटे आहेत त्याच्यामध्ये असे खड्डेसारखे आहेत आणि तेलाचे काही अंश त्याच्यात मिळाले. तर ते दिवे होते का असा विचार केला जातो. पुढच्या काळामध्ये मुघल ह्याच्यामध्ये ती विशिष्ट प्रकारची पर्शियन त्यांनी जे अडॉप्ट केली होती ते दिसतात. किंवा राजस्थानमध्ये प्रत्येक राज्याचा फेटा वेगळा आहे आणि फेट्याला फार महत्त्व आहे. म्हणजे मी जेव्हा शरणागती कोणाशी तरी पत्करतो तेव्हा मी त्याच्या पायावर तो ठेवायचा. किंवा मी राजस्थानमध्ये असं आहे की मी कोणातरी घरामध्ये मृत्यू झाला आणि मी सांत्वनाला गेलोय तर मी काळा वापरायचा नाही वापरायचा असे खूप रूल आहेत. आणि पंचरंगी कोणी वापरायचा, कुणी कुठला वापरायचा, कुणी सफेद वापरायचा, कधी वापरायचा, ह्या सगळ्याचे रूल आहेत राजस्थानमध्ये. पुढे आपण जेव्हा महाराष्ट्रात तिकडनं येऊ तेव्हा महाराष्ट्रात पेशवाईमध्ये तुम्हाला असे जी चित्र अवेलेबल आहेत नाना फडणवीसांची आणि कुणाकुणाची मेबॉननी केलेली आहेत, त्या सगळ्या चित्रामध्ये पगड्या दिसायला लागतात तुम्हाला आणि त्या पगड्यामध्ये अगदी टिळकांपर्यंत दिसतात. फक्त काय झालं त्या पगड्यांमध्ये, त्याच्या आधीच्या काळातले काही जे फोटोग्राफ इंग्रजांनी केलेले किंवा ड्रॉइंग्स केलेले त्याच्यात त्या पगड्या अशा चक्राकार दिसतात. अशा कॅप कशी असते अशी लांब याची गोलाकार क्रिकेटची तशा दिसतात, जरा जास्तच लांब. आणि मग ही जी मुंबई युनिव्हर्सिटी सुरू झाली तेव्हा रामकृष्ण गोपाळ भांडारकर वगैरे हे जे मंडळी तिथे शिकली पहिल्यांदी, त्यांनी त्या पगडीत चेंज केला, कारण ती प्रॅक्टिकली जरा गैरसोयीची होती. एवढं सगळं असं घेऊन फिरायचं वगैरे, त्यांनी त्याचा हे कमी केला. आणि आता जी दिसते जी टिपिकल हल्ली सगळी पुणेरी पगडी म्हणून जी येते, दॅट इज अ व्हर्जन ऑफ दॅट, की त्याच्यामध्ये त्याला LLB पगडी म्हणायचे त्या काळात. तर LLB पगडी म्हणजे जे लॉ शिकलेले आहेत त्यांनी आणलेली, म्हणजे जे ग्रॅज्युएट आहेत त्यांनी आणलेली ती पगडी, व ती LLB पगडी. आणि कोणी असं बिन शिरस्त्राणाचा गेला काहीतरी डोक्यावर नसेल तर बोडका म्हणायचे. तर बोडका अलाव नाही तुम्हाला समाजामध्ये, काहीतरी त्यांनी डोक्यावर करायलाच पाहिजे. आता त्याची कारणं काही असू शकतील. एखादी फॅशन उदयाला आली म्हणजे परंपरागत काही ती चालत नव्हती, उदयाला आली, पण ती एखाद्या संस्कृतीमध्ये इतकी मिसळली गेली की त्या संस्कृतीचा एक भाग झाली. असं कधी घडलंय का या फॅशनच्या संपूर्ण इतिहासामध्ये? अनेक काळांमध्ये घडलेलं आहे आणि ते गरजांप्रमाणे घडत असतं. युरोपमधला व्हिक्टोरियन एरा ज्याला आम्ही थिअरीमध्ये म्हणतो, राणीचा काळ मराठीमध्ये, व्हिक्टोरिया राणीच्या काळामध्ये असे मोठे मोठे क्रोनोलिन फॅशन त्याला म्हणतात. ते इतके मोठे गाऊन असायचे किंवा त्या फ्रेम्स असायच्या, त्या बास्केट्स
असायच्या असं म्हणू आपण, की दार इंटिरियर बदलली लोकांनी, कारण ते घेऊन बाहेर जायचंय तर ते जाणार कसं बाहेर, ते पिंजरे आपण म्हणू केजेस, तर ते झालं दाराचे आकार मोठे केले. हॉटेलमध्ये रेस्टॉरंट्समध्ये टेबलातली अंतरं वाढवायला लागली आणि नंतर त्याचा उपयुक्त नसण्याचा मुद्दा पुढे आला. म्हणजे राणीच्या काळामध्ये हे सगळं वाढत गेलं युरोपात आणि जसं जसं त्याचा उपयोग कमी लक्षात आला, बसल म्हणून असायचे, म्हणजे मागे असं एक बास्केटसारखं, पुढे एक असं छोटं बास्केटसारखं, टोपल्यांसारखं, त्याच्यावर ते गाऊन्स, हे गेलं. पण गाऊन्स राहिले. गाऊन्स राहिले किती, की आजही गाऊन फॅशनमध्ये फेमस आहे, इव्हिनिंग वेअरमध्ये. भारताच्या बाबतीत किंवा इतरही अनेक देशांच्या बाबतीत असेल की दागिन्यांचा जर विचार करायचा झाला फॅशनच्या बाबतीत, भारतीय संस्कृतीचा विचार केला तर खूप मागच्या काळापर्यंत आपण गेलो तर सोन्याचा प्रभाव खूप जास्त दिसतो, किंवा हिरे जे सगळे आपले काय म्हणतो आपण खडे जे आहेत, वेगवेगळ्या रत्न जी आहेत, त्यांचा प्रभाव दिसतो. आणि मग तो आता कमी झालाय का, त्याच्यामध्ये काही कशा प्रकारचे बदल? येस, दागिन्यांच्या बाबतीत एक 2-3 मोठे, म्हणजे फॅशनचा ॲक्सेसरी ज्वेलरी हा खरा अविभाज्य भाग आहे. जुन्या काळामध्ये आपल्याकडे पुतळ्याची माळ असं म्हणायचे. व्हॉट इज पुतळ्याची माळ? तर रोमन कॉइन्स आपल्याकडे यायची, त्याच्यामध्ये राजाचा पुतळा असायचा. जसं नाण्यांवर आपल्याकडच्या नेत्यांची चित्र असतात, म्हणजे छापलेले असतात, छापलेले म्हणण्यापेक्षा कोरलेली असतात, तशी ती रोमनांची यायची. आणि ते सोन्याला फार डिमांड होतं मग, असे जसं मी सांगितलं भारतात, तर ते लावायचं, म्हणजे सोन्याचं वेडच होतं भारतीयांना, ते लावायचं एका धाग्यामध्ये जाड अशा, आणि त्याची माळ मी वापरली तर ती पुतळ्याची माळ झाली, कारण त्याच्यावर पुतळे असायचे. आता ही पुतळ्याची माळ तुम्ही बाजारात गेलात, लक्ष्मी रोडला सगळ्या ज्वेलर्सकडे असते, पण त्याच्यावर ते पुतळे नसतात, ते काहीतरी डिझाईन केलेलं असतं, पण तो सर्कल अजून तसाच राहिला. दुसरा एक मुद्दा ह्याच्यात दिसतो की स्त्री आणि पुरुष दोघाही दागिने वापरायचे पूर्वी. म्हणजे अगदी भारतामध्ये मुघल येस्तवर किंवा त्याही नंतर दागिने वापरायचे. तुम्ही शिवाजी महाराजांची चित्र बघा, अशा 3-3 मोत्याच्या माळा आहेत. राजाराम महाराजांच्या चित्रात आहेत, शाहू महाराजांच्या चित्रात दिसतात, आधीच्याही त्याच्या आधीच्या काळामध्ये दिसतील. सगळे जे राजे आहेत त्यांनी दागिने वापरले आहेत. अजंठामध्ये तर कितीतरी प्रकारचे निळा असा मणी, वैदुर्य मणीयुक्त वगैरे असे शब्द असतील त्याच्यात, तर तो एक निळा मणी असतो आणि लॅपिज लाझुली त्याला म्हणतात, आणि कडेनी मोत्याच्या माळा आहेत. असं पुरुषांनी पण वापरलेले दिसतील, स्त्रियांनी पण वापरलेले दिसतील. आणखीन एक मुद्दा ह्याच्यामध्ये ट्राईबचा जेव्हा तुम्ही विचार करता किंवा स्त्रीचा विचार करता, स्त्रीधन म्हणून एक शब्द येतो, आणि ट्राईबचा जेव्हा विचार करतो तेव्हा पण इन्व्हेस्टमेंट आहे दागिन्यांमध्ये, म्हणजे सोन्यामध्ये. दुसरा एक मुद्दा दिसतो, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन पासून दागिने दिसतात प्रचंड मोठ्या प्रमाणात, सोन्याचे दागिने, खड्यांचे दागिने, म्हणजे त्याला आपण दगड म्हणतो, मौल्यवान रत्नांचे दागिने म्हणू. आणि शिवाय शंखाचे काही दागिने, म्हणजे बांगड्यांसारखे, शंखापासून बांगड्या करत, सिंधू हस्तदंताचा वापर होता. हाडांचा वापर फार कमी दिसतो, पण अस्थिदंत दिसतात. तर हे सगळं जेव्हा होतं वापरात, तेव्हा गळ्यापासून मांडीपर्यंत असं पूर्ण दिसतं. तर अशी शक्यता आहे का, किंवा सिंधू संस्कृतीत जी शिल्प सापडतात त्याच्यामध्ये कमरेच्या खाली वस्त्र गुंडाळलेलं आहे, कमरेच्या वर वस्त्र नाहीये. इव्हन 5व्या-6व्या शतकापर्यंत भारतात तसंच दिसतात. तुम्ही बारहूत, सांची, अमरावती इथे शिल्प पहा, जी 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या शतकातली असतील, 3ऱ्या शतकापर्यंतची आहेत, त्याच्यामध्ये अप्पर गारमेंट हा नाहीच आहे. स्त्रियांना आणि पुरुषांना सुद्धा उपरणं असेल, तर दागिने हे ते काम करायचे का, असा एक मुद्दा असू शकतो. कारण आपल्याकडच्या कोल्हापूरची अंबाबाई बघा, प्रतापगडची भवानी बघा, कुणालाही गळ्यापासनं पायापर्यंत दागिने असतात, तरी साडी नेसवली असली तरी भाऊ. तर असा पण एक मुद्दा असू शकतो की दागिनेनीच वस्त्राचा रोल प्ले केला का, वापरला का. आणखीन दागिन्यांच्या बाबतीत अलीकडे तुम्ही जसं म्हणताय तसं अलीकडे सोन्याचं इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड हे कमी होत गेलं. शेअर
मार्केट, SIP, RD अशा जेव्हा लोकांना सोयी मिळायला लागल्या आणि त्याच्यातले फायदे हे सोन्याच्या सांभाळण्याच्या रिस्कपेक्षा जास्त वाटायला लागले, देन लोकांनी तिथे इन्व्हेस्ट सुरुवात केली. त्यामुळे गोल्ड अख्खं मार्केट कमी नाही झालेलं, लोकांची हौसही कमी नाही झालेली. काय ते गुरुवार असतो ते काय म्हणतात, गुरुपुष्यामृत. गुरुपुष्यामृतला खरेदीचा अजूनही क्रेज आहे. म्हणजे क्रेज म्हणण्याशा इट इज इन्व्हेस्टमेंट फॉर पीपल. आणि कधी खर्चाला लागलं, काही संकट आलं तर लोक विकून त्याचं रिटर्न येतात. प्रॉफिट खूप आहे, हे आहे. पण दागिन्यांचं म्हणाल तर आता सोन्याचे दागिन्यांचा वापर फार कमी दिसायला लागला आहे. मोत्याचं फार महत्त्व वाढलं असं मला वाटतं. आणि फॉर्मल ऑकेजनमध्ये रॉयल फॅमिली काय वापरतात, काय प्रकारचे दागिने वापरतात. आता नवलखा म्हणून एक पतियालाच्या महाराजांचा हार होता, तो कसा गायब झाला, तो कुठे कुठल्या म्युझियममध्ये कसा पोचला, परत कसा आला वगैरे वगैरेची एक फार सुरेख फिल्म आहे. तर एका नवलखावर तो अशी एक फिल्म, अख्खी डॉक्युमेंटरी होते मोठी. तर तितकं महत्त्व ह्या सगळ्याला आहे. पण आता त्याच फॅमिलीमधले लोक दे आर मोर मिनिमलिस्टिक. आजचा समाज आपण हा खूप मिनिमल ह्याच्याकडे जायला लागलोय. असं जरी म्हणत असलो तरी मॅक्झिमलिस्ट अप्रोच सुद्धा आहेत, की मॅक्झिमम वापरायचं असं पण आहे. पण त्याच्यामध्ये पॅरलल अनेक गोष्टी सामान्य फॅशनमध्ये आलेल्या आहेत. विशेषतः आता कवड्यांचं उदाहरण घेऊ. मध्ये मी त्याच्यावर एक रिसर्च पेपर केला आणि त्याला मला अवॉर्ड पण, बेस्ट रिसर्च पेपरचं अवॉर्ड पण मला त्याला मिळालं होतं. पोर्तुगालला होता तो. तर त्या कवड्यांचा जेव्हा मी अभ्यास केला या दृष्टीने, तर कवड्यांचे दागिने हे आदिवासींमध्ये आहेत, पण जे महाजन आहेत त्यांच्यामध्ये त्याचा अर्थ हा अनेक घरांमध्ये दारिद्र्य येतं असा मानला गेलेला आहे. म्हणून मुलांनी खेळायला घेतलं तरी घराच्या बाहेर ठेवायचे. म्हणजे माझ्या जनरेशनमध्ये मी माझ्या मित्रांना जेव्हा सर्वे केला, विचारलं, तेव्हा ते म्हणाले, नाही आम्ही खेळायचो पण आमचं बाहेर ठेवायला लावायचं, आम्हाला आत घरात आणून नाही द्यायचे. व्हेअर ॲज आज तुम्ही वेबसाईट्स बघितल्या तर अनेक वेबसाईटवर 11 कवड्या तुम्ही जर तुमच्या तिजोरीत ठेवल्या तर तुमची संपत्ती वाढणार वगैरे 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 अशा प्रकारच्या ॲड आहेत. तर हे कॉन्ट्राडिक्टिंग आहे की एक समाज ते दागिने म्हणून वापरतो. आता त्या ॲक्सेसरीज तर खूप आलेल्या आहेत, त्याचे दागिने आहेत, इयरिंग्स आहेत, ब्रेसलेट्स आहेत, फुटवेअरवर डेकोरेटिव्ह असतं, त्याच्यानंतर फॅब्रिकवर डेकोरेशन. तर राजस्थानमध्ये खूप छान त्यांच्याकडे ते पाण्याच्या चुंबळ असतात, त्याला असे हँगिंग अशा त्याच्या माळा लावतात, फार सुंदर दिसतं ते. आणि ते हलतात तेव्हा ते आणखीन छान दिसतं त्यांच्या डान्समध्ये. तर असा वापर आहे. किंवा भिल्ल जमातीमध्ये त्यांच्या असा बैलाच्या सारखा मास्क असतो शिंगाचा, त्याच्या पुढे ते वापरतात. तर आदिवासींमध्ये खूप मोठं त्याला कवडीला महत्त्व आहे. आणि कवड्यांना म्हणजे कवडी मोल आपण ज्याला म्हणतो, तर कवडीला मोल होतं पूर्वी. दॅट इज अ लोएस्ट इकॉनॉमिकल. कॉईन एवढी, म्हणजे मी एक कॉईन दिलं तर मला त्याच्या 50 कवड्या मिळायच्या असं काहीतरी असेल. तर ही इकॉनॉमी, कवड्याची इकॉनॉमी फक्त भारतात नव्हती तर आफ्रिकेमध्ये पण होती, ते व्यापाऱ्यामध्ये पण होती अगदी 15व्या-16व्या शतकापर्यंत. तर ह्याला कवडीचं म्हणजे मग कवडी परत एकदा दागिन्यात येते इन्व्हेस्टमेंट म्हणून का, ज्यांना अफोर्डेबल नाही आहे सोनं त्यांच्यासाठी, असे पण त्याच्यात मुद्दे आहेत. आणि आज ते फॅशनमध्ये आले. आणि आज ज्वेलरी ही अत्यंत वेगळ्या पद्धतीने बदलली जाते. तुम्ही इंटरनॅशनल म्हणजे काय म्हणू आपण त्याला, मेटगालाचं पाहाल तर मेटगालाचे डिझायनर आज सोन्याचं सख्खं झाड आणि असं डेकोरेटिव्ह हार्ट, म्हणजे ट्रेंड आता बदलतो. म्हणजे ज्याला ॲनाटॉमी फॅशन आम्ही म्हणतो फॅशनच्या थिअरीमध्ये, त्या ॲनाटॉमी फॅशनला बेस अशी काहीतरी गार्मेंट्स आहे, म्हणजे असे काहीतरी ज्वेलरी येत आहेत ज्याचा विचार आधी कधी केलाच गेलेला नाही आहे. मोर डेकोरेटिव्ह, इन्स्पायर फ्रॉम फ्लॉवर, इन्स्पायर फ्रॉम लीफ, इन्स्पायर फ्रॉम आपल्याकडे एक अष्टमंगल हार म्हणून जुन्या काळामध्ये, सातवाहन काळामध्ये वगैरे येतो, त्याच्यामध्ये मंगलचिन्ह 8 कोरलेली असतात. पान आहे, त्रिदंत आहे, म्हणजे असं डब्ल्यू सारखं एक आकाराचं असतं. त्यानंतर स्वस्तिक असेल, असे मंगल ज्याला सूर्य असेल, मंगल हे असलेलं असा अष्टमंगल हार म्हणून येतो. चित्रातही दिसतो, शिल्पातही दिसतो आणि त्याचे अवशेष पण पुरातत्वीय खणात सापडलेले आहेत. आता हे डिझाईन इन्स्पायर फ्रॉम फ्लोरा, फॉना, ॲनिमल्स
ॲनिमल आहेत आपल्याकडे. बुद्धाचा एक म्हणजे बुद्धाचा म्हणण्यापेक्षा बोधिसत्वाचा एक मुकुट येतो गांधार प्रदेशातल्या एका शिल्पामध्ये, म्हणजे आजच्या अफगाणिस्तानातल्या पुरुषपूरमध्ये पेशावरच्या तिथे. तर त्याच्यामध्ये प्राणी येत असे हायब्रिड, ज्याला सिंहासारखा प्राणी आहे आणि त्याला गरुडासारखे पंख आहेत. तर तो उडण्याची क्षमता त्याची असणार म्हणजे होते असे नाही. इट्स अ मिथिकल थिंग की तुम्हाला एक पॉवर किती आहे तुमच्या मुकुटात, तर तुम्ही त्या सिंहासारखे आहात, गरुडासारखे आहात असं दाखवण्याचा मुद्दा. जसं मराठीत नावं असतात, नरसिंह म्हणजे ही इज म्हणजे सिंह, माणसांमधला सिंह असल्यासारखा आहे तो, इतका पराक्रमी असा विचार. हे छान दिसतं ना. ह्याच्यातलं छान दिसतं का, तर नाही दिसत अनेक लोकांना. पण आता सौंदर्याच्या कल्पना बदलल्यात, तर ह्या बदलत्या सौंदर्यांच्या कल्पनांना घेऊन ते दागिने असतात. आणि आता रिप्ड जीन वगैरे कदाचित जुन्या लोकांना आवडत नाही, ते म्हणतात काय फाटकं वापरताय. बट यंग जनरेशन लाईक दॅट, दे शो दॅट आय एम विथ माय करंट ट्रेंड. आणि मगाशी इन्फ्लुएन्सेस, आता खूप इन्फ्लुएन्स आहे त्या के पॉप वगैरे याचा, कोरियन के ड्रामा वगैरेचा, त्याच्यासारखं कपडे वापरणं, त्याच्यासारखं राहणं, ह्याचा खूप इन्फ्लुएन्स आहे सोसायटीवर. तर हे इम्पॅक्ट कल्चरली वर्ल्ड वाईड बदलत असतात आणि दागिने पण त्याच्यातलाच एक भाग आहे. फॅशनच्या बाबतीत आपण बोलत असताना स्लो फॅशन आणि फास्ट फॅशन अशा आपल्याकडे अलीकडे आलेल्या टर्म्स आहेत या. जेव्हा एक अख्खं जग हे शाश्वत जीवनाकडे बघायला लागलं आणि प्रदूषणाचे परिणाम आपण सगळे भोगतो आहोत, अन्नाच्या बाबतीत आहे, सगळ्याच्या बाबतीत आहे, तसं गारमेंटमध्ये काय होतं की डिमांड आहे बाजारात, म्हणून अनेक कंपन्या, अनेक ब्रँड्स हे प्रोडक्शन करतात. प्रोडक्शन होतं आणि त्याच्यामध्ये मोस्टली फास्ट करायचं असेल तर सिंथेटिक धागे, नायलॉन आहे वगैरे असे वापरले जातात. आणि हे कृत्रिम धागे वापरल्यामुळे ते गारमेंट फास्ट वाळतात वगैरे असं सगळं त्याचं होतं. गुणी असतात असं लोकांना वाटतं आणि स्वस्तात मिळतात मुख्य म्हणजे, त्यामुळे लोक खरेदी करतात. काही वेळेला ते तयार होतात आणि खरेदीदारच नसतो बाजारात. कारण युरोपमध्ये, आपल्याकडे तितकं नाही आहे, पण युरोप अमेरिकेमध्ये सीझनप्रमाणे बदलतात. स्टोअर जेव्हा सेल लावतात तेव्हा ते का लावतात, तर पुढच्या सीझनचे नवीन काहीतरी गारमेंट्स यायचे असतात. त्यामुळे त्या स्टोअरचं एक सगळं आहे ते काढून टाकायचा माल, त्याच्यासाठी सेल लावला जातो. त्यावेळेला सेलमध्ये पण नाही गेले युरोप अमेरिकन मार्केटमध्ये, तर ते मग दुय्यम मार्केटमध्ये येतात, म्हणजे अंडर डेव्हलप कंट्रीजच्या मार्केटमध्ये येतात. तिथे सेल लागतो, तिथेही होतात, तरीही नाही जात. इतक्या प्रमाणामध्ये ते तयार होतात आणि ते फार फास्ट तयार होतात, म्हणून त्याला फास्ट फॅशन म्हणतात. आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं. कारण अशा गासड्या म्हणजे यू कांट इमॅजिन, डोंगरच्या डोंगर अमेरिकन कंपन्या या कुठल्या तरी लँडवर टाकतात, कॅनडाच्या बाजूला असतील, मेक्सिकोच्या बाजूला असतील किंवा त्यांच्यात, आणि बॅरन लँड असा, म्हणजे तुम्ही असं त्याचे फोटो बघाल तर लक्षात येईल की असं वाळवंट आहेत आणि त्याच्यात डोंगर, म्हणजे पर्वतीसारखे डोंगर गारमेंट्सचे पडलेत, कारण त्याला खरीदारच नाही. अशा ह्याला फास्ट फॅशन म्हणतात की ज्यांनी पर्यावरणाचं नुकसान होतं आहे. दुसरा असा आहे की स्लो फॅशन, ह्याच्या विरुद्ध आहे की जो पर्यावरणाचा विचार करतोय, सस्टेनेबिलिटी. म्हणजे मी समजा आत्ता एक गारमेंट विकत घेतलं, माझ्याकडे खूप पैसे आहेत, पण मला गरज आहे का ह्याचा विचार करून आहे ते वापरणं, हा एक मुद्दा आहे त्यातला. त्याला स्लो फॅशन म्हणतात. किंवा एक गारमेंट करायला एका कंपनीला 3 मिनटं लागतात, 5 मिनटं लागतात, दॅट कम्स अंडर फास्ट फॅशन. पण एक डिझायनर जेव्हा दिल्लीमध्ये काम करत असेल, अगदी रिनोन डिझायनर ज्याचा डिझाईन स्टुडिओ आहे, तो सस्टेनेबलचा विचार करून तुकडे कपड्याचे घेतो, ते जोडतो, त्याच्यावर काहीतरी करतो आणि अख्खं मिळून एक नवीनच फॅब्रिक तयार करतो. हे स्लो फॅशनच्या अंतर्गत येतं. आणि खरीददारांनी पण त्याच्याबद्दल जागरूक असणं की मला गरज आहे तेवढंच मी वापरणं, आणि हे सगळं असण्याचा जो मुद्दा आहे दॅट्स कम अंडर स्लो फॅशन. त्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी येते. म्हणजे कापसाचे मी वापरले तर तो पर्यावरणाला घातक नाही आहे, मी 4 घेतले, डझंट मॅटर. पण मी सिंथेटिकचे जेव्हा 4 घेतो तेव्हा ते 100 वर्ष प्लस ते जमिनीत हेच होऊ शकत नाही, डिझॉल्व्ह होऊ शकत. तर हा मुद्दा
खूप कळीचं आहे आणि आता ह्या सगळ्यांनी आपण सगळ्यांनी ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे काही लोक माझ्या बघण्यात आहेत की जे वॉर्डरोबमध्ये 15च कपडे ठेवतात, किंवा मी सुद्धा, माझा आता हा शर्ट खराब झाला, त्याची कॉलर खराब झाली तर मी कॉलर उलटी करून वापरतो तो शर्ट, मग पुढे 3-4 महिन्याने वापरल्यावर मग तो टाकून देतो आपण, त्याचे काहीतरी दुसरे वापर करतो, पुसायला वगैरे. मी तर चित्र काढतो तर ब्रश पुसायला वापरतो. हा विचार व्हायला पाहिजे. फेकून देऊन रिसायकल, रिथिंक, जे 5 R आहेत ते खरे वापरले जायला पाहिजे. आत्ता अलीकडे अनेक डिझायनरनी, म्हणजे थीमच अशी होती आत्ताच्या ह्या ऑक्टोबरमध्ये दिल्लीत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकची. लॅक्मे सारखी कंपनी आणि इंडियन डिझायनर फेडरेशन हे लोक एकत्र येऊन लॅक्मे फॅशन वीक करतात. ह्यावेळची हे अशी होती की डेनिम, रिसायकल डेनिम, आणि त्याच्यापासून उत्कृष्ट काम डिझायनरनी केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये पायल सिंघानियासारखी डिझायनर असेल, अंकुश वर्मासारखा डिझायनर असेल, हे सगळं सस्टेनेबिलिटीवर फोकस करून काम करतात. तर ह्यांच्या स्टुडिओज आणि ह्याच्यात असतं. किंवा 3-1 वर्षापूर्वी व्होगनी एक, व्होग इंटरनॅशनल, व्होग इटलीनी काढलं होतं एक, की त्यांनी फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा खर्च, त्याचे लाईट्स, हे खर्च म्हणजे ऊर्जेचा खर्च कमी करून फक्त इलस्ट्रेशन असलेला एक अंक काढून बघितला, की ज्याच्यामधनं मॉडेल्स सगळी जाणार फ्लाईटनी युरोपमध्ये, म्हणजे कुठल्या तरी समुद्रकाठी किंवा जंगलात, मग तिथे स्टायलिंग होणार, त्याचं शूट होणार, आणि मग त्याला सगळ्याला खर्च आणि कार्बन फूटप्रिंट वाढणार. तर त्याऐवजी त्या लेखांना जे सपोर्टिव्ह दृश्य आहेत ती ड्रॉइंग केली 2 आर्टिस्टनी, इलस्ट्रेटर्सनी, तर दॅट इज गोइंग टू हेल्प, इज वन एक्सपेरिमेंट. सो असे अनेक प्रयोग चाललेले आहेत. आणि भारतभर जे क्राफ्ट आहेत पारंपरिक आपल्या, त्या ह्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. त्या खूप सस्टेनेबल आहेत. तिथनं आर्टिझनना पण पैसे मिळणार आहेत. त्यामुळे आता अनेक डिझायनर्स आणि डिझाईन हाऊसेस किंवा ब्रँड्स हे अशा पद्धतीचा विचार करून क्राफ्टला इन्क्लुझिव्हिटी वाढवायच्या मागे आहेत. तर तशा प्रकारचा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. नक्कीच. कारण आफ्टर ऑल, जसं सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं की फॅशन ही फक्त तुमच्या एखाद्या गोष्टीपुरती किंवा तुमच्या अटायर पुरती मर्यादित नसते. फॅशन इज लाईफस्टाईल, आणि तुमची लाईफस्टाईल जर तुम्हाला अधिक उत्तम करायची असेल तर ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. खूप छान विचार या पॉडकास्टच्या निमित्ताने सगळ्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे. तुमचे मनापासून आभार. थँक्यू. आपण डबोल्यापासून सुरुवात केली आणि आता डबोल्याला थांबूया. येस. तर पॉडकास्टच्या डबोल्यामध्ये आज अनेक नवीन गोष्टींची, नवीन माहितीची भर पडलेली आहे. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा, आणि अर्थातच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.